पडताळणीचा धिक्कार असो, जात 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 पडताळणीचा धिक्कार असो. समितीच्या विरोधामध्ये लाल सेनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलेलं आहे. खरं पाहिलं तर प्रथम महाराष्ट्रामध्ये प्रथम परभणी जिल्ह्यामधून या आंदोलनाला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि अनेक विद्यार्थी या जात पडताळणीच्या भानगडीत अडकलेले आहेत व त्यांना भीती धरण्याचं काम जात पडताळणी समिती करत आहे. अनेक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे लाल सेनेनं पहिलं पाऊल परभणी जिल्ह्यातून उचललेलं आहे. निश्चितच या आंदोलनाला एक व्यापक स्वरूप येऊन महाराष्ट्रामध्ये या आंदोलनाचा एक मोठा परिणाम लागले आणि विद्यार्थ्याच्या होणारं नुकसान हे कदाचित होणार नाही याच्यासाठी लाल सेनेच्या वतीने या परभणी जिल्ह्यातून सुरुवात करण्यात आलेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये लाल सेनाचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन त्यांना रीतसर निवेदन सादर करेल. तो या निवेदनाची दखल घेऊन माननीय जिल्हाधिकारी साहेबांना तात्काळ योग्य ती कारवाई जात समितीच्यावर करावी व वंचित विद्यार्थ्यांना कसा न्याय देता येईल याच्यासाठी पुढाकार घेऊन आम्हा सर्वांना अपेक्षा आहे आणि निश्चितच या आंदोलनाची दखल जिल्हाधिकारी मान्य घेतील एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लाल विद्यार्थ्यांना लुटणाऱ्या जात पडताळणीचा धिक्कार असो, जात पडताळणीचा धिक्कार असो, जात पडताळणीचा धिक्कार असो, जात पडताळणीचा धिक्कार असो. ते काय हे आहे का काय चाव आहे का ते काय लाल सेनेच्या वतीनं आज परभणी येथे जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांची भेट घेतलेली आहे आणि भेट घेऊन आम्ही हे जिल्हा जात पडताळणीच्या संदर्भामध्ये निवेदन दिलेलं आहे. आज आमची जिल्हाधिकारी महोदया सोबत अगदी सविस्तरपणे चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेमध्ये जिल्हाधिकारी महोदयाने जात पडताळणीच्या अनुषंगाने जे काही झालेले नियम अटी त्याची सविस्तर माहिती आम्हाला दिलेली आहे आणि म्हणून जिल्हाधिकारी महोदयांना जी भूमिका सांगितलेली आहे किंवा या जात प्रमाणपत्राचा इतर जातीच्या लोकांनी याचा गैरफायदा घेऊन मिसयूज करू नये म्हणून ह्या सगळ्या जाचे काठी या ठिकाणी घातलेले आहेत जी त्यांनी आम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे. त्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत की कुणीही शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या अनुषंगाने जातीच्या प्रमाणपत्राचा मिसयूज घेऊ नये, खोटे बोगस प्रमाणपत्र काढू नये आणि त्या संदर्भामध्ये जे काही काळजी घ्यायची ती शासनाने घ्यावी या संदर्भात आम्ही सुद्धा सहमत आहोत. परंतु उगीच गोरगरीब विद्यार्थ्यांना लुटण्यासाठी, त्यांचं शोषण करण्यासाठी, त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी जो काही जात पडताळणी ज्या जाचक अटीचा बागुलबुवा पुढं करून जे काही पिळवणूक करत आहे ती थांबली पाहिजे आणि जात पडताळणीच्या समितीनं हे जे काही गोरगरिबांचे जे विद्यार्थी आहेत, मुलं आहेत, त्यांची केवळ आर्थिक शोषण करण्यासाठी त्यांचे 6-6 महिने, 8-8 महिने, वर्ष जे काही सर्टिफिकेट लटकून ठेवले जातात, त्यांची अडवणूक केली जाते, ती थांबली पाहिजे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर
आज लाल सेनेच्या वतीनं बोंबाबोंब आंदोलन आम्ही केलेलं आहे आणि निश्चितपणे ह्या आंदोलनाची आम्ही माहिती पार्टीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा देणार आहोत आणि महाराष्ट्रभर जे या विषयाच्या अनुषंगानं गोरगरीब विद्यार्थ्यांचं जे शैक्षणिक नुकसान होत आहे त्याचा जो मानसिक आणि आर्थिक जो छळ होत आहे तो छळ थांबवण्यासाठी निश्चितपणे लाल सेना पुढाकार घेणार आहे.